उपराजधानीत अपघातांचं सत्र सुरूच आहे। नागपुरातल्या पारडी उड्डाणपुलावर शनिवारी 2 अपघात झाले आणि दोन्ही अपघातात दुचाकी चालकांचा मृत्यू झाला। एका अपघातात पुलावरून खाली पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला। भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटून गाडी पुलाच्या रेलिंगला जाऊन धडकली आणि तो खाली पडला। तर याच पुलावर घडलेल्या दुसऱ्या अपघातात एका वाहनानं दुचाकीस्वार युवतीला धडक दिली। गंभीर जखमी युवतीचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। पारडी उड्डाणपुलावर शनिवारी दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला। मृत युवक योगेश्वर सुटे हा मूळचा गोंदिया येथील रहिवासी होता। तो पारडीतल्या भारत फायनान्स कंपनीत काम करायचा। शनिवारी सकाळी त्याचा मित्र कुणाल अकोलेकर याच्यासोबत तो कंपनीच्या कामानिमित्त डिप्टी सिग्नल भागात गेला होता। काम आटोपून दोन्ही मित्र वेगवेगळ्या दुचाकीवरून परतत असताना पारडी उड्डाणपुलावर वेगात आलेल्या योगेश्वरचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पुलाच्या भिंतीला जाऊन धडकली। त्याची गाडी पुलावरच राहिली, मात्र तो जवळपास 50 फूट खाली पडला। त्याच्यासोबत दुसऱ्या वाहनावर असलेल्या कुणालनं तातडीनं पुलावरून खाली उतरून गंभीर जखमी त्याला ई-रिक्षातून भवानी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। तर अपघाताची दुसरी घटना याच पुलावर दुसऱ्या बाजूने घडली। अज्ञात वाहनानं दुचाकीवरून जाणाऱ्या युवतीला धडक दिली। या अपघातात युवती गंभीर जखमी झाली। तिला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला तपासताच मृत घोषित केलं। डॉली शंकर देशमुख असं युवतीचं नाव असल्याची आणि ती पुनापूरची रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे। धडक दिल्यानंतर वाहन चालक फरार झाला। तर अपघातानंतर इथे एकच गर्दी झाली होती। तुर्तास पोलीस फरार वाहन चालकाचा शोध घेत आहेत। दोन्ही घटनांचा तपास पोलीस करत आहेत। तर नागपूर शहरात गेल्या 24 दिवसांच्या कालावधीत अपघातांच्या जवळपास 10 घटना घडल्या आहेत आणि या अपघातांमध्ये 7 जणांनी आपले प्राण गमावले आहेत। त्यामुळे उपराजधानीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। शहरातील वाहतूक व्यवस्थेवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नुकताच पोलिसांना खडे बोल देखील सुनावले आहेत। नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त निष्क्रिय असून नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत तातडीनं सुधारणा झाली नाही तर राज्य सरकारला त्यांची बदली करण्याचे आदेश जारी करू अशा कठोर शब्दात न्यायालयानं वाहतूक व्यवस्थेसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। मात्र त्यातच शनिवारी हे 2 अपघात घडले। त्यामुळे वाहतूक पोलीस खरंच निष्क्रिय असल्याचं सिद्ध होत आहे।